नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ज्ञानेश्वर चिकणे। आज आपण अहमदनगर जिल्ह्याचा हवामान अंदाज देणार आहोत। तर त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये पावसाची पुढील परिस्थिती 30 तारखेपर्यंत 30 जूनपर्यंत कशी राहील आपण या अंदाजामध्ये अंदाज देणार आहोत त्याचा। तर मागील 10-12 दिवसाचा जर आढावा जर पाहितला आपण तर अहमदनगर जिल्ह्याचा तसं एक अंदाजे तेवढं ॲक्युरेट काय ॲक्च्युअल असं ॲक्युरेट काय लागणार नाही, कारण हा अंदाज त्याच्यामध्ये काही कमेंट किंवा असे काय आलेले नाहीत जिल्ह्यातून त्या जास्त। आणि तसं जर पाहता तर चॅनल छोटा आहे, पण एक अंदाजे सांगू शकतो की मी अहमदनगर जिल्ह्यामध्ये जो अहमदनगरचा दक्षिणेकडचा भाग आहे, पुणेकडच्या साईड त्या जिल्ह्यामध्ये म्हणजे त्या तालुक्यामध्ये म्हणजेच दक्षिणेकडचा भाग आहे त्या तालुक्यामध्ये म्हणजेच खेड, शिक्रापूर, शिरूर, तसेच श्रीगोंदा, शिरूर, जामखेड आणि करमाळ या तालुक्यामध्ये पाऊस म्हणजेच 10 तारखेपासून ते 16 तारखेपर्यंत आपल्याला पडलेला दिसून यायला, पण सर्वदूर पाऊस नसून तिथे काही ठिकाणी पेरणी आणि झालेली आहे आणि काही भागामध्ये अजून पेरणी व्हायची राहिलेली आहे। म्हणजे त्या तालुक्यामध्ये पाऊस जरी पडलेला असेल तर त्या तालुक्यातील गावे अजून राहिलेले आहेत। तर अहमदनगरचा जो उत्तरेकडचा भाग आहे त्यामध्ये मात्र 16 तारखेपासून पुढे तिथं पावसाला सुरुवात झालेली हो दिसून आली। म्हणजे जास्त तिथं अगोदर जो पाऊस होता 16 तारखेच्या अगोदर, तर नगरचा जो उत्तरेकडचा भाग आहे उत्तरेकडच्या भाग आहे त्या तालुक्यामध्ये अत्यंत पावसाचे प्रमाण कमी दिसून आले। म्हणजेच श्रीरामपूर, राहुरी आणि कासार या तालुक्यामध्ये। तर पुढे या तालुक्यामध्ये म्हणजेच 17 तारखेपासून पुढे ह्या तालुक्यामध्ये आता सध्या तर 17 तारखेपासून पुढे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा बऱ्याच ठिकाणी पाऊस पडलेला आहे आणि बऱ्याच गावामध्ये अजून पाऊस पडलेला राहिलेला। म्हणजे एकंदर जर परिस्थिती पाहिली नगर जिल्ह्याची तर तिथे अजून बऱ्याच भागामध्ये अजून पाऊस भरपूर प्रमाणामध्ये म्हणजेच समप्रमाणामध्ये नाही व बऱ्याच भागामध्ये अजून पावसाची कमतरता आहे आणि उर्वरित जो भाग आहे जवळपास म्हणजे 30-40% भागामध्ये चांगला पाऊस पडलेला आहे। तर एकंदर जर पुढची परिस्थिती म्हणजेच आज 24 पासून ते 30 तारखेपर्यंत नगर जिल्ह्याचा जो उत्तरेकडचा भाग आहे त्यामध्ये राहुरी, शिरूर, कासार हा तालुका आहे, श्रीरामपूर आणि नगर या तालुक्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। आणि जो दक्षिणेकडचा भाग आहे म्हणजे पुणेकडच्या साईड, पुणे व बीडच्या साईड त्या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे, पण त्या उत्तरेकडचा भाग आहे त्या भागाच्या तुलनेने थोडा कमी राहण्याची शक्यता आहे। 24, 24, 25, 26 आणि 27-28 तारखेला पण तिथं पावसाची शक्यता आहे। पण सर्वदूर एकंदर परिस्थिती जर पाहितली नगर जिल्ह्याची तर सर्वदूर समपाऊस 30 तारखेपर्यंत पडण्याची शक्यता नाही। हा जो इथून माग म्हणजे 19 तारखेपासून ते आज 24 तारखेपर्यंत ज्या प्रमाणामध्ये पाऊस पडत आहे जसा त्याच प्रकारे पाऊस पडण्याची शक्यता आहे। ते ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे। बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण, दर दिवस ढगाळ वातावरण जवळपास म्हणजेच 60 ते 70% भागामध्ये ढगाळ वातावरण व ढगाळ वातावरण राहील त्यामध्ये। तर भरपूर पाऊस असा पडण्याची शक्यता अजून 30 तारखेपर्यंत तिथं नाही। तर ह्या पावसावर शेतकऱ्यांना आपले समाधान राहावे लागेल।